पर्यावरण मंडळाच्या इशाराला बगल देऊन पेट्रोल पंपाची निर्मिती. अनेक व्यावसायिकांवर येणार उपासमारीची पाळी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनच्चरे असे आपण म्हणतो, परंतु आज या वृक्षवल्लीचा नायनाट नेर बस स्थानकावर केला जात आहे. नेर बस स्थानकावर पेट्रोल पंपाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्याच परिसरात संवर्धन मंडळाने अथक परिश्रम घेऊन 13 वर्ष आधी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आणि हे वटवृक्ष प्रवाशांना विसावा देण्याचे काम करीत आहे. परंतु आता पेट्रोल पंपासाठी जागेचे सपाटीकरण सुरू असल्यामुळे थोड्याच दिवसात या वटवृक्षाची कत्तल होणार. बस स्थानकावरील डेरेदार वृक्षात निंब, वड, करंजी व अन्य जातीच्या वृक्षांचा समावेश असल्यामुळे हे झाडे तोडल्यास जनआंदोलन केले जाईल असा इशारा पर्यावरण मंडळाने एसटी आगाराच्या व्यवस्थापक दीप्ती वडे यांना निवेदनातून दिला आहे. पर्यावरण संवर्धन मंडळ हे पेट्रोल पंपाच्या विरोधात नसून वृक्षाचे संवर्धन करून पेट्रोल पंप उभारण्यात यावा. पेट्रोल पंपासाठी ही जागा न निवडता बस स्थानकाच्या डाव्या बाजूला असलेले नदीकाठच्या जागेवर सदर पेट्रोल पंपाची निर्मिती केल्यास या डेरेदार वृक्षाची वृक्षतोड करावी लागणार नाही. सदर पेट्रोल पंपाची निर्मिती झाल्यानंतर या पेट्रोल पंपासमोरील दुकानदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे व अनेक व्यावसायिक बेरोजगार होणार आहे. याबाबत एसटी आगार व्यवस्थापक यांना विचारणा केली असता वृक्षतोड व इतर सर्वच कामे नियमाचे पालन करून व परवानगी घेऊनच केले जात आहे. आज जरी हे वृक्ष तोडले गेले तरी त्या परिसरात एका वृक्षामागे 6 वृक्ष लावण्याचा आमचा संकल्प आहे, असे एसटी प्रमुख आगार व्यवस्थापक दीप्ती वडे म्हणाल्यात. निवेदन देतेवेळी डॉक्टर मोहन शर्मा, प्राध्यापक एम.आर. ठाकरे, डॉक्टर प्रवीण बनसोड, डॉक्टर एम.डी. वडते, गणेश राऊत, प्रवीण पाटमासे उपस्थित होते. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर, परसोपंत.